कालपासून जे विलिनीकरणाच्या चर्चा सुरू आहे, पवार साहेबांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलिनीकरण होण्याच्या चर्चेत संजय राऊत कालपासून त्याच्यावरती बोलत आहेत. तुमच्या पक्षाकडे काही बोलत आहेत. काय वाटतं तुम्हाला, अशी काही चर्चा सुरू आहे का दिल्लीत? तुम्ही दिल्लीत असता गेली अनेक वर्ष, चर्चा सुरू आहे अशी काही दिल्लीत? मी आज आपल्या समोर खासदार म्हणून किंवा एखाद्या पक्षाचा पदाधिकारी म्हणून आलेलो नाही. मी आज आपल्या समोर छत्रपती शिवरायांच्या विचारावर चालणारा एक शिवभक्त मावळा म्हणून आपल्या समोर आलो आणि आपल्या माध्यमातून मी अनेक शिवभक्तांना, शिवमावळ्यांना किंवा तुम्हा सर्वांना विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलो. आम्ही सहभागी आहेच, आम्ही तर आहेच, पण तुम्ही पण सहभागी व्हा आणि आमच्याबरोबर तुम्ही पण या गडकोटांसाठी तुमचे सुद्धा हातभार लागू द्या, ही विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलो. शिवाजी महाराजांचा आशीर्वाद किंवा विचार जो आहे पक्ष महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतो, त्या पक्षाचा एक शिवभक्त म्हणून तुम्हाला काय वाटतं? तुमचा पक्ष जो आहे तो काँग्रेसमध्ये विलीन व्हावा आहे, तुमची काय नाही काय मी त्यावर सुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्यावर सुद्धा मी बाईट देऊ शकतो. पण मी माझ्या आयुष्यात एक चौकट आखलेली आहे आणि गडावरून खाली उतर राजकीय स्टेटमेंट नाही करत. ज्यावेळेस मी आपला मावळा आणि गड किल्ला संवर्धनाची भूमिका मांडत असतो त्यावेळेस मी कुठलीच राजकीय स्टेटमेंट नाही करत. ते त्या गोष्टी माझ्यासाठी आचारसंहिता म्हणून हा प्रश्न निष्ठावंताला हा प्रश्न मुद्दाम विचारला जातो की विलिनीकरणाबाबत तुमचं मत काय निष्ठावंत कार्यकर्ता? पण मी भूमिका गड किल्ल्यांची मांडण्यासाठी आले. नाही काय तुमचं काय, तुम्ही काय सांगितलं तुम्ही पाहिलं असेल, मी बऱ्याच वेळा पक्षाची भूमिका मांडत असताना सांगतो, आदरणीय पवार साहेबांच्या संसदीय कारकिर्दीला 65 वर्ष पूर्ण झाले. 65 वर्षाच्या कारकिर्दीला सुरुवात झालेली आहे. आमचं जेवढं वय नाही तेवढा पवार साहेबांचा राजकीय अनुभव आहे. त्यामुळं एखाद्या अनुभवाचा ज्या माणसाने राज्य असू देशाच्या वेगवेगळ्या पदावर वेगवेगळ्या खात्यावर महत्त्वाची भूमिका बजावली, असा जर आपल्या पक्षाचा नेतृत्व नेता असेल तर त्या नेत्याने कुठला जरी निर्णय घेतला तर नेत्याच्या निर्णयाशी आपण सहमत राहायचं असं. शेवट आपला अनुभवापेक्षा त्यांचा अनुभव, त्यांनी अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले असतात, त्यामुळं त्यांचा कुठला जरी निर्णय असला तो योग्यच असतो. त्यामुळे हा विश्वास कार्यकर्त्यांनी नेहमी नेत्यावर ठेवला पाहिजे. त्यामुळं मी नेत्याच्या खांद्यावर मान टाकणारा एक कार्यकर्ता आहे आणि त्यावर या विलिनीकरण या सगळ्या गोष्टी आदरणीय आमच्या पक्षाचे नेते म्हणण्यापेक्षा सर्व आदरणीय साहेब असू, आमचे आदरणीय संसदेमध्ये आम्ही ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो त्या आदरणीय ताई असू किंवा आमचे प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब असू किंवा आमच्या पक्षाचे माजी प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब असू, हे त्यावर यांच्यासारख्या नेतेमंडळीने, ताकदीच्या नेतेमंडळीने भाष्य करणं योग्य असतं. छोट्या कार्यकर्त्याने कधीच एखाद्या छोट्या कार्यकर्त्याने लहान तोंडी, आपण म्हणतो ना लहान तोंडी मोठा घास घेऊ नये. कुठेतरी मीडियासमोर कुठेतरी आपली ब्रेकिंग वाजण्यासाठी आपण एखादा उभं भाष्य करणं मला तरी योग्य वाटतं. नाही, राजकीय पक्ष हा कार्यकर्त्यांच्या जोरावर जरी चालत असतो पण शेवट आम्ही एखाद्या जहाजात बसलेलो थोडक्यात किंवा एखाद्या गाडीत बसलेलो आहे. आपण एखाद्या गाडीत प्रवास करीत असतो, आपला ड्रायव्हर विश्वास असतो, माझा ड्रायव्हर, मी झोप जरी आली तर ड्रायव्हर मला व्यवस्थित तरी पोचवणार आहे. तसा आमच्या गाडीचा, आमच्या जहाजाचा ड्रायव्हर म्हणजे आदरणीय साहेब आहेत. ते आम्ही झोपलो, आम्ही चुकलो तरी आम्हाला व्यवस्थित मार्गावर व्यवस्थित तरी पोचवताना हा आमचा विश्वास आहे. नाही, आता प्रस्ताव मी पक्षा पार्टीचा जर विचार केला, आपण एखादं मंदिर असतो
माझ्यासारखा कार्यकर्ता त्या मंदिराचा पायाचा ते दगड म्हणून काम करतो. त्यामुळं कार्यकर्त्याची भूमिका पार पडायची असते. कार्यकर्त्यांनी कधी नेतृत्वाने कुठला डिसिजन घेतला, नेतृत्वाने कुठली बैठक घेतली, यावर कधी आपण त्यावर लक्ष द्यायचं नसतं. मी एक आदर्श आचारसंहिता पाळणारा कार्यकर्ता आहे. नाही, माझी आचारसंहिता पक्षाची. दोन राष्ट्रांच्या विलीनीकरणाची चर्चा होती, आता काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची चर्चा आहे. तुम्हाला सोपं कुठलं जाणार आहे, या राष्ट्रवादीत विलीन होणं का काँग्रेस? नाही, मला काय सोपं आहे यापेक्षा मला काय सोपं आहे, मला काय अवघड आहे, तो सगळा डिसिजन आमचे आदरणीय नेतेच घेतील. दिल्लीत चर्चा तर एवढ्यात काय झाली नाही, आम्ही पण दिल्लीत गेलो नाही. आता मी 21 तारखेची मोहीम संपल्यानंतर माझे काही कमिट्यांची बैठक आहे 22 तारखेला, तर मी दिल्लीला जाणार आहे आणि दिल्लीत काही चर्चा झाली तर निश्चित एअरपोर्टला आल्यानंतर मी तुमच्याकडे येऊन ती सगळी चर्चा तुमच्या समोर पहिली मांडणी केली जाईल. कर्जमाफीच्या नावाखाली 100% फसवणूक त्या केली. संदर्भात आपली काय भूमिका आहे आणि आपल्या पक्षाची काय भूमिका आहे? पक्ष संघटना ज्याच्या रस्ते उद्योग राष्ट्रवादी अद्यापही रस्ते कर्जमाफीच्या बाबत ही सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे. त्याबाबत आमचे युवक नेते आदरणीय रोहितदादा पवार आज आत्मक्लेश पंढरपूरच्या पांडुरंगाच्या समोर करत आहेत. मी सुद्धा काल आमच्या भागातील तहसीलदार आणि कलेक्टरला निवेदन दिलं की ही कर्जमाफी फसवी आहे. यामध्ये जर सरकारने डिसिजन घेतला नाही मोठ्या स्वरूपात आंदोलन पुकारलं जाईल. तर काल मी ज्यावेळेस पारनेरला निवेदन दिलं त्यावेळेस त्यांना सांगितलं का पारनेरमधून जाणार आमचं नगर पुणा रोड असो किंवा नगर कल्याण रोड असो आणि त्याचबरोबरीने तहसील ऑफिसमध्ये फार बैल, गाया, गुरं, बकरं, कोंबड्या, शेळ्या सगळं घेऊन तुमचं कार्यालय पॅक केलं जाईल आणि त्याच वेळेस या भागातून जाणारे सगळेच्या सगळे रस्ते एका टायमाला बंद केले जातील. कारण शेवट आमचा पक्ष हा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणारा पक्ष आहे. कारण या राज्यामध्ये, या देशामध्ये एक नेता असा होता आहे की तो म्हणजे आदरणीय पवारसाहेब, त्यांनी एका टायमाला 72,000 कोटी रुपयाची कर्जमाफी दिली आणि त्या नेत्याच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही वेळेप्रसंगी जेल जरी झाली तरी आम्ही मागं पुढं पाहणार नाही. पहिल्या सेममध्ये आम्ही मनसरला एक आंदोलन केलं, तुमच्या नाशिकमध्ये लासलगावला केलं, अशी 2-3 ठिकाणी आम्ही आंदोलनं पण केली. पण शेतकरी आणि बेरोजगार आमच्यासाठी महत्त्वाचं आहे.